खूप खूप स्वागत आहे तुमचं चैतालीज रेसिपीमध्ये। आज आपण बघणार आहोत वाम फिश करी कशी बनवायची आणि तसेच वाम फिश फ्राय कसे बनवायचे। चला मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी वाम फिश स्वच्छपैकी धुवून घेतलेले आहे। त्यानंतर आपण यामध्ये हळद टाकणार आहोत। त्यानंतर आपण इथे थोडंसं अगदी लाल तिखट टाकून घेणार आहोत आणि अर्धा चमचा मी इथे मीठ घालून घेतलेला आहे, जेणेकरून फिश छानपैकी मॅरिनेट होतील आणि आपले फिश फ्राय आणि भाजी देखील छान होणार आहे। फिश मॅरिनेट करून मी एक 10 ते 15 मिनिटं छानपैकी मॅरिनेशनसाठी ठेवून दिले होते, जेणेकरून आपले फिश फ्राय हे अगदी छान होणार आहेत। एक 15 ते 20 मिनिटांनंतर रवा घेतलेला आहे, त्यामध्ये हळद, तिखट आणि मीठ हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि छानपैकी आपण हे फिशला लावून तेलामध्ये छानपैकी शॅलो फ्राय इथे करून घेणार आहोत। मी शक्यतो लोखंडी तव्यावरच फिश फ्राय करते, मला फार आवडतात ते आणि त्याच्यावरती फिश फ्राय अगदी छान क्रिस्पी होतात। आता आपण एका साईडने इथे त्याला छानपैकी शॅलो फ्राय होऊ देणार आहोत आणि त्यानंतर दुसरी बाजूने आपण त्याला पलटून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता या साईडने किती छान फिश फ्राय झालेले आहेत। आता तसेच आपण दोन्ही साईडने फिश फ्राय करून घेणार आहोत। फिश फ्राय होत आहे तोपर्यंत आपण इथे फिशची करी इथे आपण बनवून घेणार आहोत। इथे मी मातीचे भांडे घेतलेले आहे, त्यामध्ये 3 ते 4 चमचे मी तेल टाकलेले आहे आणि मी सुरुवातीलाच इथे तिखट टाकत असते, कारण की तिखट टाकलं की भाजीला छानपैकी तरण सुटतं आणि त्यानंतर मग मी इथे आपला कांदा खोबऱ्याचा मसाला इथे टाकून घेत आहे। तुम्ही बघू शकता आणि तिखट टाकताना एक काळजी घ्यावी, गॅसची फ्लेम ही अतिशय मंद असावी, जेणेकरून आपले तिखट आपण टाकू ते तिखट जळणार नाही। मसाला छानपैकी परतून झाला की त्यामध्ये आपण आपल्या जेवढे माणसं आहेत तेवढ्या अंदाजाप्रमाणे आपण इथे पाणी घालून घेणार आहोत आणि इथे मी मीठ टाकून घेतलेले आहे आणि त्यानंतर भाजीला उकळी आली की आपण त्यामध्ये माशांचे तुकडे आपण इथे टाकून देणार आहोत। तुम्ही बघू शकता एक 10 ते 15 मिनिटात आपली फिश फ्राय आणि फिश करी इथे रेडी होऊन जाते। तुम्ही बघू शकता एक उकळी आली की इथे आपली भाजी आता रेडी होणार आहे आणि वरून थोडीशी इथे मी गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकून देत आहे। तुम्ही बघू शकता छानपैकी कलर आलेला आहे भाजीला। अशाच पद्धतीने आपले फिश फ्राय आणि फिश करी ही इथे रेडी झालेली आहे। आता सर्विंग प्लेटमध्ये आपण ही फिश करी इथे काढून घेणार आहोत। इथे फिश फ्राय रेडी झालेले आहे, अगदी छान क्रिस्पी आणि कुरकुरीत आणि खूप छान टेस्ट झालेली आहे फिश फ्रायची। तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा। इथे आपली फिश करी देखील तयार आहे। तुम्ही ही बाजरीच्या भाकरीसोबत, ज्वारीची भाकरी किंवा तांदळाच्या भाकरी देखील सोबत खाऊ शकता। चला आपली रेसिपी इथे पूर्ण झालेली आहे। मी टेस्ट करून तुम्हाला नक्की सांगेल कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ। कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चैतालीज रेसिपीला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा। तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा।